नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एका महत्त्वाच्या प्रश्नावरती बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तो म्हणजे पुणे महानगरपालिकेने 7 वर्षाकरता 10% करवाढ आकारणी व्हावी याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे आणि तो मंजूर करून घेण्यासाठी तो प्रस्ताव ठेवला आहे। या मुद्द्यावरती मी बोलण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे, तर लक्ष देऊन ऐका। कारण काय आहे की आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यात पुणे पालिकेमध्ये सुद्धा सत्ता स्थापना झाली, भाजपचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर महापौर पदाचे आणखीन पदग्रहण केलेही नाही तोपर्यंतच भारतीय जनता पार्टीच्या प्रशासनाचा कसा जनतेवरती परिणाम होतो याचा एक उदाहरण तुम्ही बघा, ऐका आणि तुम्हाला कळेल काय। बघा, आत्ता माहितीप्रमाणे असं आहे की 7,000 कोटीपर्यंतचं थकबाकी पुणे महानगरपालिकेची करदात्यांची आहे। हा पहिला मुद्दा आहे। दुसरं, कर आकारणी ही समान तत्वाने नाही। कर आकारणी कशी आहे, छोट्या फ्लॅट धारकांना किंवा छोटं जे बांधकाम आहे त्यांनाही तीच कर आकारणी आहे आणि मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही सेम कर आकारणी आहे। त्यामुळं हाही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। आणि दुसरा आहे की पैशांचा अपव्यय, म्हणजे पुणे महानगरपालिका कशा प्रकारचे पैशाचा अपव्यय करते याच्यासाठीचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। आणि लोकशाहीचं जे तत्व आहे, लोकशाहीच्या तत्वामध्ये काय आहे की एखादा जर ठराव ठेवला तर त्या ठरावावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि चर्चा होऊन तो ठराव मंजूर झाला पाहिजे, असं एक लोकशाहीचं तत्व आहे। तर या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर आहे। पुणे महानगरपालिकेने 7 वर्षाकरता 10% करवाढ करावी असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आणि त्यामुळं जनतेमध्ये एकच असंतोष पसरला गेला की पुणेकर आधीच महागाईने आणि शिक्षणावरती खर्च करून म्हणा, आरोग्यावरती खर्च करून म्हणा किंवा इतर त्यांच्या ज्या काही रोजच्या ज्या मध्यमवर्गीयांच्या ज्या गरजा असतात त्यावरती एवढी महागाई झालेली आहे। त्या महागाईमध्येच पुणेकरांना हा जो 10% करवाढीचा जो मुद्दा आहे तो दिलासा देणारा नसून पुणेकरावरती अन्याय करणारा आहे। पुणेकरांच्या पैशाला कात्री लावणारा हा ठराव आहे। पुणेकरांना हा जो आहे या ठरावामुळं एक पैशाचं बर्डन, उत्पन्नाचं जे आधीच महागाईने वाढलेल्या या उत्पन्नाच्या बजेटमधून आणखीन पुणे महानगरपालिका कात्री लावतीये, अशा प्रकारचा असंतोष जनतेमध्ये पसरलेला आहे। आणि त्यातच आत्ताच पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि पुणे महानगरपालिकेच्या 165 नगरसेवकापैकी 119 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आले आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष झाला। आणि पदग्रहण करण्याच्या अगोदरच यांनी आयुक्तांशी हाताशी धरून हा ठराव त्या आपल्या समितीसमोर ठेवला आणि ठराव पास करून घेण्यासाठी तो आहे। परंतु जनतेमध्ये यामुळं खूप मोठा असंतोष पसरलेला आहे। कारण भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये येण्यापूर्वी एक आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी निवडणुकीचा एक मुद्दा बनवला होता की फ्लॅट जे 500 स्क्वेअर फूटच्या आतमधले जी प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याच्यावरती प्रॉपर्टी टॅक्स हा कमी केला जाईल, त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स घेतला जाणार नाही, अशा प्रकारचा प्रचार भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या काळामध्ये केला। आणि त्यामुळं कुठं का होईना जनतेने त्यांना मताचा कौल दिला आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। परंतु त्यावरती खरं तरी काम व्हायला पाहिजे होतं। कारण का तर तुम्ही सत्तेत आलात, ज्या मुद्द्यावरती तुम्ही सत्तेत आलात त्याच मुद्द्यावरती आत्ता निर्णय घेण्याची तुमची ही वेळ होती। परंतु भारतीय जनता पार्टीने कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेण्याऐवजी या विरोधात म्हणजे अपोजिट याच्या विरुद्ध म्हणजे जनतेवरती कसा कराचा बोजा आकारला जाईल याचा त्यांनी पुरेपूर असा उपाययोजना आत्ताच्या ठरावामधून केलेली आहे। बघा,
याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं हा झाला करवाढीचा ठेवलेला मुद्दा आणि जनतेमध्ये असलेला असंतोष. कारण का तर आज जर बघितलं, आज सोन्याचा भाव गगनाला भिडलेला आहे, चांदीचा भाव गगनाला भिडलेला आहे, परंतु पुणेकर जो आहे तो सामान्य आहे. आपली जे काही व्यवसाय असेल, नोकरी असेल, याच्यामधून तो आपली जी रोजीरोटी वरती आपण पुणेकर म्हणजे आपलं बजेटमध्ये आपलं घर चालवत असतो आणि आपला जो संसार आहे तो चालवत असतो. आणि त्यातच हा जो निर्णय आहे, महागाई ऑलरेडी महागाई आहे, त्यामध्ये पुणेकर भरडला जात आहे. शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेस असतील किंवा प्रायव्हेट शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी मुलांना ठेवावं लागतं आणि शिक्षणावरती फार मोठा खर्च शासनाच्या सोयीसुविधाच्या अभावामुळं, शासनाची जबाबदारी असतानासुद्धा त्यांच्या अभावामुळं पुणेकरांना तो भार सोसावा लागतो. प्रायव्हेट शिक्षण परवडत नाही, तरीही आपल्या मुलांना प्रायव्हेट शिक्षण त्यांना द्यावं लागतं. फार मोठी शिक्षणाच्या नावाखाली फीस आकारणी प्रायव्हेट कॉलेजेस असतील, प्रायव्हेट स्कूल असतील ते आकारतात आणि ते बर्डन ऑलरेडी पुणेकरावरती आहे. राहिला प्रश्न दुसरा आरोग्याचा. आरोग्य व्यवस्थेचंही तसंच आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये एवढी मोठी जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिजे तशा ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या पुणे महानगरपालिकेकडून पुरवठा होताना दिसत नाही आहेत. प्रत्येक पुणे महानगरपालिकेच्या तुम्ही दवाखान्यात जाऊन बघा, तिथं गोळ्यांचा तर औषधांचा तुटवडा आहे, स्टाफचा तुटवडा आहे, उच्च शिक्षित स्टाफ नाही आहे, नागरिकांची तिथे हाल अपेक्षा होतात. या सगळ्या ह्या वास्तव परिस्थिती आहे. आणि त्याच्यावरती ते सरकारी दवाखाने न राहता तिथं वेगवेगळ्या प्रायव्हेट तत्वाच्या नावाखाली टेस्टिंगच्या काही प्रायव्हेट त्यांच्या लॅब आहेत, रक्तपुरवठा करणाऱ्या त्यांच्या प्रायव्हेट लॅब आहेत. आणि आत्ता आपण बघतोय की ते डॉक्टरसुद्धा प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि बाहेरच्या मेडिकलमधून, प्रायव्हेट मेडिकलमधून घेऊन याचा सल्ला देतात. अशा प्रकारची आरोग्य व्यवस्था आहे. तिथं कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा नसतानासुद्धा त्याचा बर्डनसुद्धा पुणेकरावरती पडलेला आहे. एखादा जर पेशंट आपल्या घरामध्ये ॲडमिट करावं लागलं तर त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात जावं लागतं. प्रायव्हेट दवाखान्यामध्ये एखादा जर गंभीर आजार जर एखाद्या पेशंटला घरातल्या करत्या पुरुषाला झाला तर त्यावरती आपल्या कमाईतला जो आयुष्यभराचा खर्च जो आहे तो पुणेकर त्या गंभीर आजारावरती उपचार करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला तो पे करतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटलची बिल भरतो. हा झाला आरोग्याचा. तसंच पाणीपुरवठ्याचं आहे. पाणीसुद्धा आत्ता आपण 32 गावे ॲड झालेली आहेत नव्याने. त्या 32 गावाचं काय, त्यांना आत्तापर्यंत प्रायव्हेट जे टँकर आहेत त्यांच्याकडून ती पाणी घेतात, ते विकत पाणी घेतात. त्यांना पाण्याची सोय नाही, पिण्याचं पाणी नाही, वेळेवरती पाणी नाही. जे भारतीय जनता पार्टीने या अगोदर 24 आवर्स पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, परंतु तिथं कुठंही ते होताना दिसत नाही आहे. मुद्दा असा आहे की 10% करवाढ खरंच आकारली पाहिजे का, तर नाही आकारली पाहिजे असं माझं मत आहे. कारण का ऑलरेडी आरोग्य असेल, शिक्षण असेल, यावरती पुणेकर महागाईमुळं भरडला गेला जात आहे. पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत आणि उत्पन्न मात्र तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाही. जी महागाई ज्या स्पीडने वाढते त्या स्पीडने त्यांचं जे सॅलरी असेल किंवा त्यांचं जे बिझनेसचं उत्पन्न असेल ते मात्र वाढलेलं नाही. आणि त्यातच हा 10% करवाढीचा प्रस्ताव हा जनतेवरती अन्याय करणारा, जनतेवरती बर्डन आणणारा, जनतेच्या खिशाला कात्री लावणारा, जनतेचं बजेट बिघडवणारा हा निर्णय आहे. आणि या निर्णयाविरोधामध्ये वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना हे आंदोलन करतात, निवेदनं देतात. या विरोधामध्ये जनतेमधून सुद्धा असंतोष आहे. जनतेचीही निवेदनं पुणे महानगरपालिकेमध्ये जातात, परंतु यावरती कुठलाही ठोस उपाययोजना काढील असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या या सर्व सत्तेच्या जे नगरसेवक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे 10% करवाढ मंजूर करून घेईलच असं 100% होऊ शकतं. आणि होऊ नये म्हणून जनतेने काय करायला पाहिजे, खरं पाहिलं तर ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुठलाही एखादा ठराव जर घेत असेल तर तो जनतेशी चर्चा केला पाहिजे. करवाढ आकारली पाहिजे होते का हे जनतेला विचारायला पाहिजे होतं. ते न करता तुम्ही जनतेला अंधारामध्ये ठेवून ही करवाढीचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेमध्ये तुम्ही ठेवलेला आहे. याचा जनता निश्चित करेल आणि हे यावरती जनतेमध्ये समाधान नाही आहे. राहिला प्रश्न की
इतर राजकीय पक्षांना सुद्धा चर्चेसाठी बोलवल्या गेलं पाहिजे होतं, त्यांच्यावरती चर्चा झाली पाहिजे होती आणि नंतर तो ठराव ठेवायला पाहिजे होता. परंतु तसं न करता त्यांनी डायरेक्ट ठराव ठेवलेला आहे आणि मंजूर पण ते करून घेतील. याच्यावरती कुठलीही चर्चा होणार नाही, फक्त कागदोपत्री चर्चा होणार आणि ठराव मंजूर करून घेणार. ऑलरेडी जर सांगायचं झालं तर 7,000 कोटीचा थकबाकी हे पुणे महानगरपालिका सांगते की 7,000 कोटीची थकबाकी पेंडिंग आहे. मग त्यावरती कारवाई न करता, थकबाकीदारांकडून पैशाची वसुली न करता ते फक्त करवाढ करणे हे त्यावरती ठोस म्हणजे उपाययोजना नाही आहे. उत्पन्नाचे दुसरेही सोर्स आहेत. आता आरोग्य व्यवस्थेवरती बोललं, ट्रॅफिकबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही बघताय की पायाभूत सुविधा देताना पुणेकरांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो. ट्रॅफिकची खूप मोठी समस्या पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेला ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे हा याच्यावरती नियंत्रण आणताना कुठेही काम करताना जास्त दिसत नाही, तरीसुद्धा तो सहन करावा लागतो. आणि दुसरा राहिला प्रश्न म्हणजे हा कचरा विल्हेवाटाचा. कचरा रोजच्या रोज आणि उचलला गेला पाहिजे, त्याच्यावरती प्रोसेसिंग झाली पाहिजे, त्याचा नाहक त्रास नागरिकांना नाही झाला पाहिजे. अशा प्रकारचं सगळ्याच महानगरपालिकेसाठी ते बंधनकारक आहे. परंतु जनतेचा टॅक्स आपण हे करतो, परंतु जनतेकडून टॅक्स घेतो, ऑलरेडी ते टॅक्स पेअर आहेत. परंतु जी भारतीय जनता पार्टीचं सरकार आता जे पुणे महानगरपालिकेमध्ये येते त्यामुळं काय होतं की जनतेवरती कुठंतरी बर्डन येते. कारण का तर करवाढ हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचे असतील तर इतरही काही माध्यम होते, जसे की जे आपण नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत 22,000 झाडांची कत्तल केली आणि त्यामध्ये नदीचं कुठलंही पाण्याचा एक अंशसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही सुधारू शकले नाहीत. फक्त नदीचं सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल करून एक पैशाचा अपव्यय केला. अशा प्रकारच्या कितीतरी प्रोजेक्टमध्ये तुम्ही पैशाचा अपव्यय करून पुणे महानगरपालिका जनतेचा पैशाचा अपव्यय करते आणि बिल्डर्स असतील किंवा मग इतर कॉन्ट्रॅक्टदार असतील याचं भलं करते. ते न करता तो पैसा वाचला पाहिजे आणि जनतेचा तो पैसा वाचवून त्यावरती काही तुमचं जे काही उत्पन्न असेल तिथं वाढवायला पाहिजे, खर्च कमी करून. आणि दुसरा जो आहे जे कमी जे क्षेत्र असेल त्यालाही तेवढंच कर आकारणी आणि जास्त क्षेत्र असेल तरी त्याला तेच आकारणी, हे सुद्धा कुठंतरी तफावत आहे. याच्यावरती पुणे महानगरपालिकेने उपाययोजना केली पाहिजे होती. परंतु पुणे महानगरपालिकेने ते न करता 10% करवाढ करते आणि याच्यासाठी तो मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. आम्ही आयुक्तांशी बोललो तर त्यावेळेस आयुक्त म्हणाले की आम्ही तो फक्त चर्चेसाठी ठेवला आहे, त्यावरती आणखीन आम्ही मंजूर केलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अंतर्गत सत्तेत आल्याच्या नंतर 2 दिवस सत्तेत होऊन म्हणजे येऊन झाले नाही तोपर्यंतच हा निर्णय येणं हा एक जनतेसाठी खूप मोठा विरोधाभास आहे. कारण प्रचारामध्ये त्यांनी वेगळं बोलतात आणि जनतेला ॲक्च्युअलमध्ये जे कारवाई किंवा जी अंमलबजावणी असते किंवा मग धोरणं ठरवताना ती जनतेच्या विरोधातली धोरणं आहेत असं मला वाटतं. धन्यवाद. याबद्दल मी भरपूर काय बोलणार आहे, परंतु वेळ वाढत चालला आहे. मला जास्त सांगायचं नाही की पुणे महानगरपालिकेने 10% करवाढ करू नये हा जनतेच्या मनातला असंतोष आहे आणि त्याचा उद्रेक होऊ शकतो. म्हणून पुणे महानगरपालिकेच्या माननीय आयुक्तांना व सत्ताधाऱ्यांना नम्र विनंती आहे की ही करवाढ रद्द करावी, हीच विनंती.